गडे हो. अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या दुर्गदर्शनासाठी या. आपापले उद्योग एका अंगास सारून या. 2-4 सवड काढून या. पण हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, मुखेल किंवा आपण महाबळेश्वर नव्हे. नुसतं डोंगर चढणं आहे, रान तुडवण आहे, स्वतःचं अंथरूण पांघरून पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडावं लागतं. तिथं असतो भराट वारा, असतं कळाकळा तापणार ऊन, असतात मोकाट डोंगरदरे, पण हे आव्हान असतं जिद्दीला, पुरुषार्थाला. ध्यानात घ्या, तिथं आपले पराक्रमी पूर्वज काही एक इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला, कित्येकदा पराभवही. कधी कधी दुर्गुणांनी त्यांच्यावर मात केली असेल. हे बलवंत दुर्ग मुकाट्यात शत्रूच्या ताब्यात द्यावे लागले असतील त्यांना. त्या सगळ्या प्राचीन इतिहासात स्मरण हा आहे या दुर्गभ्रमंतीमागचा उद्देश. आपल्या पूर्वजांनी दुर्ग ही तीर्थक्षेत्रे मानली होती, प्राणापलीकडे जपली होती. रामचंद्र पंथामा त्यांची आज्ञापत्र तर तुम्हास ठावकीच आहेत. त्यात म्हटलं आहे, संपूर्ण राज्याचे सारते दुर्ग. दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय, प्रजाभग्न होऊन उद्ध्वस्त होतो. देश उद्ध्वस्त झाल्यावरी राज्य असे कोणास म्हणावे. याकरिता पूर्वी जे जे राजे झाले, त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो देश शाश्वत करून घेतला आणि आले परचक्र संकट दुर्गाश्रयी परिहार केले. हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलास स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले. आज्ञापत्रात आणिक म्हटलं आहे, गडकोट विरहित जे राज्य ते अभ्रपटल न्याय आहे. याकरिता ज्यास राज्य पाहिजे त्यांनी गडकोट हेच राज्य. गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसतिस्थळे, गडकोट म्हणजे आपले सुखनिद्रागार किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण असे चित्ता साळून कोणाचे भरवशांवर न राहता त्याचे संरक्षण करणे. असे हे सर्वात रक्षणीय जे गडकोट तीर्थ होय, त्याचा आज काय उपयोग असा नाठाळ प्रश्न तुमच्या मनी उपजेल. त्याच एकच उत्तर आहे, आज दुर्गाऐवजी मतदारसंघ बांधले जातात. त्यांची उपेक्षा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना कशाचेही संरक्षण करता येणार नाही हा अभ्रपटल न्याय आजही आहेच. म्हणून जे गडकोट तीर्थ एकेकाळी रक्षणीय होती, त्यांचा निदानपणी अनादर तरी करू नये. आपल्या महाराष्ट्रात उणेपुरे लहान मोठे सुमारे 500 किल्ले. बखरीत उल्लेख आहे, हजरतीस 360 किल्ले आहेत. यापैकी उणेपुरे 250 गड तरी मी पाहिले. अगदी स्वस्थपणे पाहिले. घाई, गडबड कसलीच नव्हती. गड कसा पाहावा याचं एक तंत्र आहे. तो धावता पळता पाहता उपयोगाचा नाही. त्याची भौगोलिक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षणदृष्ट्या त्याचं महत्त्व, त्याच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंडी, पठार, नद्या, ओढे, प्रणक्षेत, त्यावर चढायचे मार्ग, त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखर, त्यांची मजबूती, त्यावरील पाण्याची ठिकाणं, हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरुज, त्याचे प्रवेशद्वार. हे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे, तरच त्याचं महत्त्व ध्यानी येतं. धावता पळता किल्ला बघायला तो काही बुरजा नव्हे. धावता पळता त्याला नुसतं शिवून जाणं म्हणजे त्याचाही अपमान, अपलाही. असं करू नये रे बाळांनो. इतिहास हा प्रकाशदीप आहे, उणदुण सर्व स्वच्छ दाखविणारा. काय त्यागलं पाहिजे, काय स्वीकारलं पाहिजे, हे आपलं आपणच ठरवायचं असतं. ज्याचं स्मरण होताच मस्तक नम्र होते, बाहू स्फुरण पावतात, शरीरावर रोमावळी उभ्या ठाकतात. तो दिग्विजय शिवाजी राजा यानं 4-2 रात्री तरी या किल्ल्यांवर घालविल्या आहेत. तेव्हा शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे, ते या तटाबुरुजांनी अनुभवलं असणार. या तटाबुरुजांना जर वाचा फुटली तर हे आपल्या कानी ते गुजगुज बुजतील. म्हणतील, होय गडे हो, तो पवित्रात्मा आम्ही कोणे एकेकाळी आमच्या अंगाखांद्यावर वागविला आहे. कोण्या एका स्थानाचं ते अपूर्वत्व आम्ही ध्यानी घेत नाही. जिथं आमचे शूर पूर्वज निकरानं झुंजले, तिथं आम्ही चेंडूफळीचे डाव मांडतो. ज्या पाषाणखंडावर बसून त्यांनी आपल्या गावाचा आसूड निरपून काढलं, तिथं आम्ही विड्या विझवतो. हे असं करता नये. इतिहास ध्यानी घेत नाही तोवर तो केवळ एक भूमिखंड असतो. इतिहासाचा दीप मनी उजळता क्षणी ती पवित्र युद्धभूमी होते. इथल्या मातीच्या प्रत्येक ढेकळाला त्या शूर पूर्वजांनी धरतीवर सांडलेल्या रक्ताचा गंध आहे. तो आपल्याला जाणवायला हवा. मग ही दुर्ग यात्रा सुफळ संपूर्ण होते. एरवी नुसती पायपिटी होते. या वेगळ्या अगदी निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीनं जरी किल्ल्यांकडे पाहायचं म्हटलं तरी अशी ही रोमहर्षक, अशी ही चैतन्यमय,
अशी ही वय विसरून टाकणारी, अशी ही तरुणाईस हाक घालणारी स्फूर्तिस्थळे अन्यत्र शोधून सापडायची नाहीत. किल्ल्यांवरून दिसणारे सूर्योदय आणि सूर्यास्त हे तर अपूर्व दृश्य आहे. किल्ल्यांवरून रात्री घडणारे नक्षत्रदर्शन हा अवर्णनीय आनंद आहे. त्याची कशाशीच तुलना करता यायची नाही. सांसारिक व्यापांपासून मन मुक्त होतं. रानावनातील पशुपक्ष्यांशी मैत्र जुळतं. स्वच्छ भराट वारा छातीत भरून घेतल्यानं आरोग्य आपला पत्ता विचारित येतं. वाढतं वय तिथंच थांबतं. ते माघार वळतं. 5-10 वर्षांनी तरी तरुण झालो आहोत, असा साक्षात्कार होतो. नाना समस्यांनी खच्चून भरलेल्या, काळंजून गेलेल्या जीवनातून काही क्षण तरी बाजूस काढून जे या ऐतिहासिक स्फूर्तिस्थळांच्या दर्शनासाठी जातात त्यांना हा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. साक्षात्कार म्हणजे तरी यावेगळं काय असतं?